कोरेगाव पार्क जमीन व्यवहाराशी माझा कुठलाही संबंध नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुनरुच्चार. संध्याकाळी या प्रकरणासंदर्भात सविस्तर बोलेन अशी माहिती. कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये उपनिबंधक रवींद्र तारू, शीतल तेजवानीसह दिग्विजय पाटलांवर गुन्हा. पार्थ पवार यांच्यावर मात्र गुन्हा दाखल नाही. कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर दिग्विजय पाटील बेपत्ता. दिग्विजय पाटील यांच्या पुण्यातल्या घरी ते नाहीत. झी 24 तास दिग्विजय पाटील यांच्या घरी. जमीन गैरव्यवहारामध्ये मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आरोपींच्या नार्को टेस्टची मागणी. कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहारामध्ये एफआयआर स्कॅम. अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप. तर पार्थ पवार यांना वाचवलं जात असल्याची सुषमा अंधारे यांची टीका. जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दुसरा गुन्हा दाखल. अमेडिया विरोधात गुन्हा दाखल. सरकारची फसवणूक केल्याचा ठपका. जागेचा ताबा घेण्यासाठी पत्र दिल्याचा आरोप. जुना सातबारा दाखवून जमीन व्यवहार करत शासनाची फसवणूक. 7 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करणार. नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची झी 24 तासला माहिती. झी 24 तासच्या बातमीनंतर पुण्यातील जमिनीचे मूळ वारस आक्रमक. मूळ वारस आंदोलन करणार. तर भीमशक्ती आणि आपही या आंदोलनात सहभागी होणार. पार्थ पवारांसह संबंधित अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा. झी 24 तासच्या बातमीनंतर भीम आर्मीचं मुंबईतील घाटकोपर पोलिसांना निवेदन. पार्थ पवार यांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात. अमेडिया कंपनीचा पत्ता जिजाई बंगल्याचा. निवासी बंगल्याचा व्यावसायिक वापर कशासाठी? पुणे महापालिका चौकशी करण्याची शक्यता.